ज्येष्ठ गायिका आशाताई भोसलेंच्या मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला आहे। या धक्क्यातून सगळे सावरत नाहीत। तोच आणखी एका खलनायकाचे वयाच्या 40व्या वर्षी अपघातात जागीच मृत्यू झाले आहे। चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते खलनायक व काय आहे संपूर्ण माहिती। पण तत्पूर्वी चॅनलला अजून तरी सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील। मित्रांनो, चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता हरीश यांचे अपघाती मृत्यू झाले आहे। तो त्याच्या खलनायकी भूमिकेसाठी प्रसिद्ध होता। त्याच्या खलनायकी भूमिकांना प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली होती। अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली होती। तो आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर होता। मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरा काम संपवून हरीश आपल्या घरी कारने जात होता। एका जंगल परिसराजवळ हायवेच्या कडेला एक टँकर उभा होता। या टँकरला हरीश यांची कार जोरात आदळली। ही धडक इतकी जोरात होती की कारचा चक्काचूर झाला। हरीश यात गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। गेल्या काही वर्षात अनेक चित्रपट कलाकार रस्ते अपघातांचे बळी ठरले आहेत। अभिनेता हरीशच्या मृत्यूने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा आणि सावधगिरीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेता हरीश यांना भावपूर्ण श्रद्धांजली।